हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर कालपासून नवरात्रीच्या उपवासांना सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीनिमित्त आपण आपल्या चॅनलवरती दररोज एक उपवास स्पेशल रेसिपी पाहत आहोत। तर आजची जी आपली रेसिपी आहे ते आहे उपवासाचा पराठा। तर हा जो पराठा आहे तो बनवायलाही खूप सोपा आहे आणि खायला देखील एकदम टेस्टी लागतो। तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये हा पराठा एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग आता आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। या साबुदाण्याला आपल्याला 8 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। साबुदाण्याला आपल्याला वाटून त्याचं पीठ तयार करायचं आहे आणि भाजल्यामुळे त्याचं पीठ लवकर तयार होतं, त्यामुळे आपल्याला इथे साबुदाणा थोडं भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे साबुदाण्याला 8 ते 10 मिनिटे भाजून झाले आहे। इथे मी त्याला ताटामध्ये काढून घेतलेला आहे। याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे आता साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे। साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला मिक्सर करायचं आहे। तर आता मी इथे याला बारीक वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे याचं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। ते यामध्ये काहीसा थोडासा जाडसर साबुदाणा पण राहिलेला असू शकतो, त्यासाठी आपल्याला हे पूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे। इथे पूर्ण पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे। तर इथे आता पीठ चाळून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 टेबलस्पून बारीक शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। कूट आपल्याला जाडसर वाटायचं नाही तर बारीक वाटून घ्यायचं आहे। तेवढ्याच क्वांटिटीमध्ये सेम इथे मी ओलं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर वाटलेली हिरवी मिरची घातलेली आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। त्यानंतर इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्यांना आता किसून यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाचे भगरीचे अनारसे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवलेली आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ती रेसिपी देखील पाहू शकता। तर इथे आता बटाटे किसून झाल्यानंतर या पिठाला आपल्याला बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही, तर आधी आपल्याला बटाट्यामध्ये व्यवस्थितपणे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून या पिठाला घट्ट मळून घ्यायचं आहे। पिठाला जास्त पातळ करायचं नाही, तर फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता किंवा थंड पाण्यामध्ये देखील तुम्ही पीठ मळले तरीही चालेल। तर इथे आता मी पीठ व्यवस्थितपणे मळून एकजीव करून घेतलेला आहे। या पिठाला आपल्याला 10 ते 15 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता इथे 10 ते 15 मिनिटानंतर आपलं पीठ हे छान भिजलेलं आहे। या पिठाला तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही लावू शकता। तर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या पिठाला आणखीन आपल्याला 1-2 ते 3 मिनिटे छान व्यवस्थितपणे एकजीव करून मळून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथे आता पीठ व्यवस्थितपणे मळून झाल्यानंतर मी पिठाचा थोडासा भाग घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे तेल लावून पोळपाटवरती ठेवलेला आहे आणि आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। इथे मी लाटत असताना पिठाचा वापर न करता तेलाचा वापर केलेला आहे। तेल लावल्यामुळे पीठ जे आहे ते पसरायला मदत होते। तर अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे। हा जो साबुदाण्याचा पराठा आहे तो लाटत असताना याच्या कडा चिरल्या जातात, त्यामुळे आपल्याला एक ताट किंवा झाकण घेऊन याच्यावरती अशा प्रकारे ठेवून त्याला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो पराठा तुम्हाला जर आणखीन थोडासा जाड वाटत असेल तर त्याला तुम्ही लाटण्याने अजून थोडं लाटून थोडं पातळ करू शकता। तर याचा जो आकार आहे तुम्ही पाहू शकता की एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे। तर आता याला भाजण्यासाठी मी इथे तव्यावरती थोडंसं तूप घातलेलं आहे। तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता आणि आता आपल्याला हा जो पराठा आहे तो दोन्ही साईडने छान तूप लावून खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती मी खूप सारे उपवास स्पेशल रेसिपीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्व उपवास स्पेशल रेसिपीज पाहू शकता आणि या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो पराठा आहे तो किती छान फुगत आहे। तो एकदम टम्म असा फुगलेला आणि एकदम सॉफ्ट असा होणारा पराठा तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा। तर इथे आता मी आणखीन थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आपला पराठा दोन्ही साईडने छान भाजून रेडी झालेला आहे। फ्रेंड्स, हा जो पराठा आहे तो खायला देखील एकदम टेस्टी असा लागतो। तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी खाल्ला तरी तो तेवढाच टेस्टी लागणार आहे। एकदम सॉफ्ट असा झालेला आहे। हा जो पराठा आहे तो तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो। ही जी उपवासाची चटणी आहे त्याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे। तर फ्रेंड्स, अशाच प्रकारच्या खूप साऱ्या नवरात्र उपवास स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। त्यामुळे मी जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।